अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे भगवान गडावरती पोहोचलेले आहेत। उद्या भगवान गडावरती धनंजय मुंडे पूजा करणार आहेत। सध्या धनंजय मुंडे हे नामदेव शास्त्रींसोबत चर्चा करत आहेत। आज रात्री मुंडे यांचा भगवान गडावरतीच मुक्काम असणार आहे। धनंजय मुंडे अचानक भगवान गडावरती का पोहोचलेत याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। कृष्णा केंडे आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, धनंजय मुंडे आज रात्री भगवान गडावरती मुक्कामी आहेत। शास्त्रीजींशी ते आता सध्या चर्चा करतायत। काय नेमकं घडतंय सध्या? गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती राजीनामा मागितला जातो आहे आणि त्यांच्या भोवती बीडचं राजकारण फिरतं आहे। बीडच्या प्रत्येक घटनेशी त्यांचा संबंध या ठिकाणी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। या पार्श्वभूमीवर भगवान गडावरती त्यांचा मुक्काम अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे, कारण भगवान गड हे श्रद्धास्थान आहे सगळ्यांसाठी, म्हणजे वंजारा समाजाचं अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान आहे। त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। रात्रभर ते मुक्काम करतील, उद्या पूजा करतील आणि या सगळ्या प्रकरणानंतर ते नामदेव शास्त्रीची, आत्ता जर आपण पाहिलं तर नामदेव शास्त्री जे महंत आहेत त्यांच्यासोबत देखील त्यांनी बातचीत केलेली आहे आणि आता काही लोक त्या ठिकाणी पोहोचले, त्यांचा सत्कार देखील करतायत। मात्र या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ते अचानक भगवान गडावरती नेमके का पोहोचलेले आहेत, काय त्यांच्या मनात आहे, नामदेव शास्त्री यांच्यासोबत त्यांना काय बातचीत करायची किंवा काय सांगायचं आहे, हे सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। मात्र एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या भोवती जे या ठिकाणी बीडचं राजकारण आणि त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप विरोधकांकडून आणि स्वकीयाकडून केले जात आहेत, या पार्श्वभूमीवर त्यांचा हा भगवान गडाचा दौरा आणि तिथला मुक्काम हा अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे। मात्र यातून नेमकं काय पुढे येतंय यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल। अमोल, निश्चित अपडेट तुमच्याकडून घेत राहू। कृष्णा, धन्यवाद माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।